मित्रांनो, जर तुमचं स्वप्न महाराष्ट्र शासनात गट ब अधिकारी बनण्याचं असेल तर ही वेळ आहे कामाला लागण्याची। 552 जागाची अधिकृत भरती जाहीर झाली असून पगार 1,42,000 पर्यंत जाणार आहे। आज आपण पाहणार आहोत या भरतीचा A to Z प्लॅन। पण थांबा, फक्त जागा किती आहेत हे महत्त्वाचे नाही। तुम्हाला माहिती आहे का की यावर्षी STIच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि पोलीस उपनिरीक्षक PSI होण्यासाठी केवळ धावणं पुरेसं नाही तर मुख्य परीक्षेत असा एक बदल झाला आहे जो तुम्हाला कोणीच सांगत नाही आहे। तुम्ही शेवटची तारीख 30 एप्रिल समजताय का? पण तिथेच तुमची मोठी चूक होऊ शकते का? चला सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, आता थोडा रिसर्च बघूया जो तुम्हाला थक्क करेल। बऱ्याचदा विद्यार्थी फक्त एकूण जागा पाहतात, पण यावेळी राज्य निरीक्षक STI पदासाठी तब्बल 236 जागा आहेत। गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे। आणि दुसरे म्हणजे पगार। लोकांना वाटतं की सरकारी पगार कमी असतो, पण या 7व्या वेतन आयोगानुसार सहाय्यक कक्ष अधिकारी ASOचा पदाचा मूळ पगार आणि सर्व भत्ते मिळून तुम्ही महिन्याला 1.5 लाखाच्या घरात मजल मारू शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला वाटते का की ही स्पर्धा खूप आहे, पण लक्षात घ्या जास्तीत जास्त उमेदवार फक्त अर्ज भरतात, अभ्यास करणारे फक्त 10% असतात। मी त्या 10%त कसे याल हेच आज आपण पाहणार आहोत। या भरतीमध्ये मुख्यत्वे 3 पदे आहेत। ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी, 6 जागा, मंत्रालयात काम करण्याची संधी। STI म्हणजे राज्य कर निरीक्षक, 236 जागा, सर्वात मोठी संधी आहे। PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक, 310 जागा, ज्यांना वर्दीचं आकर्षण आहे त्यांच्यासाठी। या सर्व जागा कायमस्वरूपी आहेत, म्हणजेच हा जॉब परमनंट आहे। आता पात्रता आणि वयोमर्यादा पाहू। तुम्ही कोणत्याही विषयातून पदवी डिग्री पूर्ण केली असेल, मग ते आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स किंवा इंजिनिअरिंग, पण तुम्ही पात्र आहात। फक्त अट एकच आहे की तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे। वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत सवलत आहे। PSI पदासाठी वयोमर्यादा 19 ते 31 वर्षाच्या दरम्यान आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही 30 एप्रिलच्या रात्री 10 वाजता फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मोठी रिस्क घेत आहात। MPSCचं सर्व्हर शेवटच्या 2 दिवसात नेहमी डाऊन असतं। तुमचा फॉर्म चुकला किंवा पेमेंट पेंडिंग राहिलं तर वर्ष वाया जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच 2 दिवसात अर्ज पूर्ण करा। खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 374 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 294 रुपये परीक्षा शुल्क आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला mpsc.gov.in वर जाऊन तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे। जुन्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करायला विसरू नका। सिलेक्शन प्रोसेस ही प्रक्रिया 2 टप्प्यात होते। पूर्व परीक्षा 100 गुण। ही परीक्षा 14 जून 2026 रोजी होणार आहे। यात फक्त पास होऊन चालत नाही तर तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं। मुख्य परीक्षा 400 गुण। पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्यांनाच इथे संधी मिळते। PSI स्पेशल। जर तुम्हाला पोलीस निरीक्षक बनायचं असेल तर मुख्य परीक्षेनंतर तुमची शारीरिक चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल। मित्रांनो, 552 जागा कमी नाहीत। फक्त तुमची एक जागा निश्चित करण्यासाठी तुम्हाला आजपासूनच डेडिकेटेड व्हावे लागेल। आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुम्हाला या 3 पदांपैकी कोणत्या पदावर काम करायला सर्वात जास्त आवडेल? PSI, STI की ASO? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। बघूया कोणत्या पदासाठी सर्वात जास्त क्रेज आहे। आणि हो, तुम्हाला जर परीक्षेसाठी नेमकी कोणती पुस्तक वाचायची आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये पूर्व परीक्षा कशी क्रॅक करायची यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये स्ट्रॅटर्जी असं टाईप करा। जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर तो व्हिडिओ मी लवकर घेऊन येईल। माहिती आवडली असेल तर आपल्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जो सध्या अभ्यासासाठी धडपडतोय। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत अभ्यासात सातत्य ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।